आणि एक महत्त्वाची अपडेट, रोहित पवारांनी बावनकुळेंवर जे आरोप केले होते त्या आरोपांचे पुरावे आता सादर केले। पुरावे द्या नाही तर राजकीय संन्यास घ्या असं आव्हान बावनकुळेंनी दिलं होतं। मेघा इंजिनिअरिंगचा 90 कोटींचा दंड माफ केल्याचे रोहित पवारांनी पुरावे दिलेत। चंद्रशेखर बावनकुळेंनी विधिमंडळात केलेल्या घोषणेचे देखील त्यांनी पुरावे दिलेत। विनापरवाना गौण खनिज उत्खनन प्रकरणामध्ये हा दंड ठोठावण्यात आलेला होता, पण तो दंड माफ केला गेल्याचे पुरावे रोहित पवारांनी सादर केलेले आहेत। या सगळ्याची सुरुवात झाली देवेंद्र फडणवीस यांच्या ज्या जाहिराती वृत्तपत्रांवर आणि होर्डिंग्सवर दिसतात त्या जाहिरातींचा खर्च नेमका कोणी केला, त्या जाहिराती देणारं नेमकं कोण आहे, असे अनेक सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केले। कोणावर मेहरबान झाले आणि म्हणून त्या लोकांनी उपकारांची परतफेड म्हणून या जाहिराती दिल्या का असा सवाल केलेला होता। त्यामध्ये त्यांनी बावनकुळेंना प्रश्न विचारले होते आणि 90 कोटींचा कोणाचा दंड आम्ही माफ केला त्याचे पुरावे रोहित पवारांनी समोर आणावेत, अन्यथा त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा असं प्रति आव्हान बावनकुळेंनी दिलं होतं। आणि आता रोहित पवारांनी बावनकुळेंवरच्या आरोपांचे पुरावे सादर केलेले आहेत। मेघा इंजिनिअरिंगच्या 90 कोटींचा दंड माफ केल्याचे रोहित पवारांनी पुरावे सादर केलेत।